ठिकाणी संपलेली आहे. कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनामधील पुढील पुष्प म्हणजेच माननीय राजसाहेब ठाकरे यांची मुलाखत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब भोईर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी राजसाहेबांना घेऊन रंगमंचावरती यावं. काही क्षणामध्येच राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि आपण ज्या क्षणाची वाट पाहतो आहोत ते म्हणजेच मी आणि नाटक या विषयावरती माननीय दीपक करंजीकर सर हे घेत असलेली मुलाखत आणि या मुलाखतीसाठी माननीय दीपक करंजीकर सरांचं आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पोलिसांना विनंती करतो की कृपया आपण नटराज पूजन या ठिकाणी करावं आणि त्याचबरोबर माननीय करंजीकर सर हे सुद्धा या ठिकाणी या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांचं माननीय भाऊसाहेब भोईर आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय प्रशांत दामले यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि या ठिकाणी माननीय भाऊसाहेब भोईर यांना विनंती करतो की आपण साहेबांचं शब्दसुमनाने स्वागत करा. नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या संमेलनाच्या निमित्ताने सर्वांना आकर्षण असलेले किंबहुना पिंपरी चिंचवड शहरातील या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं जो आपण सांगता जो अलौकिक ऐतिहासिक अशा पद्धतीचा त्यांच्या उपस्थितीने होत आहे ते आदरणीय राजसाहेब यांचं मी पिंपरी चिंचवड शहरातील तमाम रसिकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो. हे सर्व घडत आहे ह्याच भूमीत घडत आहे. राजसाहेब ही मोराच्या गोसाव्याची पदस्पर्शानं पुण्यित झालेली ही भूमी आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणजे आमच्या चिंचवडचं नाव घेतल्यानंतरच गणपतीचं नाव पूर्ण होतं असा ही भूमी आहे. कदाचित त्या भूमीच्या पवित्रपणामुळं आम्ही गेली 28 वर्षे राजसाहेब ही शाखा काम करीत आहे आणि 28 वर्षे काम केल्यानं सातत्य असल्यानं त्या पुण्याईचा भाग म्हणून 100वं नाट्य संमेलन आम्हाला मिळालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आमचं हे निमंत्रण स्वीकारलं. आपण यापूर्वी आला आणि आपण आल्यानंतर त्यावेळेस देखील आपल्या अविस्मरणीय अशा आठवणी स्मरणात ठेवून गेला. मला असं वाटत होतं की 100व्या संमेलनाचा अविस्मरणीय सोहळा कोणता होईल की तो आयुष्यभर लक्षात राहील, पिढ्यानपिढ्या लक्षात राहील, तो म्हणजे आजची मुलाखत. राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत असतात, राजकारण होत असतं. काही व्यक्ती राजकीय दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना निश्चित ओळख निर्माण करतात. पदांच्या माध्यमातून मोठी मोठी पदांच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळखही होते. परंतु पद गेल्यानंतर नावं देखील कालबाह्य होतात. पण काही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये अशा आहेत की ते व्यक्ती नसून महाराष्ट्राचा विचार म्हणून पुढे येत असतात. बाळासाहेब ठाकरे असतील, अटलजी असतील, ते त्या भारतरत्न म्हणून
पु ल देशपांडे असतील, आचार्य आत्रे असतील, आदरणीय पवार साहेब असतील, यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील. परंतु या पुढच्या कालखंडामध्ये आमच्या पिढीचे नायक म्हणून विचार म्हणून राजसाहेब असतील. राजसाहेब आहेत, कारण का मी राजकीय क्षेत्रात काम करत असल्या कारणानं हे मी ह्याच स्टेजवरच बोलू शकतो. परत मला संधी नाही म्हणून राजसाहेब मी अंतःकरणापासून आपल्याला माझ्या शहरासाठी तुम्ही आला आणि या शहरात आलात, आम्ही खरंच उपकृत झालो. आपले सदैव आम्ही तुमच्या ऋणात राहू. आणि निश्चितपणे मी आपल्यासमोर एवढं बोलण्याची देखील संधी भविष्यामध्ये मिळेल की नाही शंका नाही, परंतु मी आज मात्र संधी घेतली कारण का 100रावं संमेलन मला अधोरेखित करायचं होतं. अशा पद्धतीनं मी आपलं तमाम माझ्या शहरवासियांच्या वतीनं, पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं आपलं मनापासून अंतःकरणापासून स्वागत करतो. व आपण दीपकजींना मी विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाताळावे. धन्यवाद. फक्त जाता जाता ज्या भूमीनं आपल्याला हे संमेलन दिलं त्याचं एक नाव घोष होणं अत्यंत गरजेचं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया म्हणजे पिंपरी चिंचवड. नमस्कार. आदरणीय राजसाहेबांचं या मुलाखतीकरता स्वागत. खरं तर राजसाहेब ठाकरे यांची ओळख एक फायर ब्रँड राजकीय नेता अशी आहे, पण हा माणूस हिमनगासारखा आहे. एक अष्टमांश हिमनग आपल्याला दिसतो, 7 अष्टमांश दिसत नाही. किती लोकांना माहिती आहे की तरुणाईच्या हृदयावर स्वार असलेला हा नेता एक अत्यंत विचक्षण असा संगीतकार आहे, व्यंगचित्रकार आहे, अर्कचित्रकार आहे, अभिजात कलेची पालखी वाहणारा कलावंत आहे, अत्यंत चोखंदळ आणि व्यासंगी असा वाचक आहे, निर्माता आहे. अष्टपैलू वगैरे शब्द आपण वापरून गुळगुळीत केले, पण असा हा एकमेव राजकारणी नेता आहे ज्याच्या आयुष्याला कलेचे पैलू आहेत. एखाद्या साहित्याची आवड असणं वेगळं आणि आकलन असणं वेगळं. एखाद्या चित्रशिल्पाची खूप त्याबद्दल प्रेम असणं वेगळं आणि त्याचं आकलन समज असणं वेगळं. राज ठाकरे, मला आत्ता असं वाटतं की तुम्ही महाराष्ट्रातले एकमेव राजकीय नेते आहात ज्यांच्या कलेबद्दलची किंवा समज, आकलन, त्याबद्दलचं प्रेम, त्याबद्दलचा सगळा ओढा हा इतर कुठलाही राजकीय नेता मला आता दिसत नाही की जो आहे. आणि ते सगळ्यात मोठ्या आशेचं स्थान आहे. आणि असा कलासक्त माणूस नाट्यसंमेलनात असणं ही आपल्या जमेची बाजू आहे. कारण या व्यासपीठावर कालपासून खूप राजकारणी वावरून गेलेत, अजून येतील, पण इथे फक्त कलेवर निश्चित प्रेम करणारा माणूस आहे. त्यामुळे तुमचं मनापासून स्वागत. असं म्हणलं जातं की मराठी माणसाचं पहिलं प्रेम नाटक, हे सगळं वाक्य आपण नेहमी ऐकतो. आपल्याला नाटक आवडतं किंवा एखाद्या अभिनयावर आपल्याला आपलं प्रेम आहे, याची पहिली जाणीव तुम्हाला कधी झाली? सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना 100व्या नाट्यसंमेलनानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो. खरं तर मला हुरहुर होती की दुपारच्या जेवणानंतर समोर कोणी असतील का, की मी आणि करंजीकर दोघेच गप्पा मारून घरी निघून गेलो. परंतु आपण सर्वजण इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. खरं तर मला विषय दिला होता की नाटक आणि मी. खरं तर मी थोडासा बदलायचा विचार करत होतो की मी आणि माझी नाटकं, तो जास्ती रंगला असता असं माझं मत आहे. पण आता रसच नसेल ह्यांना तर मी तरी काय करणार. पण नाटक न पाहिलेला मराठी माणूस मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी असेल. तरी किती पाहिले असतील, काय पाहिले असतील मला काही कल्पना नाही. परंतु नाटक या विषयावरती माझी मुलाखत घ्यावी असंही माझ्यात काही.
नाटक आवडतं इथपर्यंतच. तुम्ही प्रश्न काय विचारला होता मला? नाटकावर किंवा अभिनयावर मी तो आणखीन विस्तृत करतो. नाटकापुरता आपलं प्रेम आहे, आपल्याला ते अतिशय मनाला भावतं, अशी पहिली जाणीव कधी झाली? पहिली जाणीव असं काय तर आठवत नाही, परंतु नाटक काय प्रत्यक्ष घडणारी कुठची गोष्ट ही तुम्हाला बघायला आवडतेच. कारण त्या नाटक या गोष्टीला रिटेक नाही. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, सुटलं की सुटलं. म्हणजे हल्ली सकाळची चॅनल पाहिल्यानंतर रिटेक घ्यावेशी वाटतं की परत एकदा बोला, की हे जरा चुकलं, जरा परत एकदा बोला. पण आमच्या क्षेत्राला आणि नाट्य क्षेत्राला रिटेक नसल्यामुळे पूर्ण भान ठेवून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मला चित्रपट क्षेत्र या गोष्टींविषयी मला आस्था आहे. मला त्यातलं जरा समजतं देखील माझं, कारण ते फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम आहे. मी मागे माझ्या मुलाखतींमध्ये मी सांगितलं होतं की जर मला आता या सर्व तरुणांना आता खूप संधी आहे, त्यांच्याकडे इंटरनेट आहे, ते कम्युनिकेशन आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आता आज समोर आहेत त्यांच्या. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये ॲनिमेटर व्हायचं होतं. आता तो वॉल्ट डिझनी कुठे, त्याचा स्टुडिओ कुठे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, कोणाला पत्र लिहायचं, त्यावेळेला काही ईमेल नाही, फोन नाही, कोण माहिती काहीच नाही. अर्थात नंतर तसं मी एक माझा स्वतःचा एक ॲनिमेशन स्टुडिओ पण काढला होता, तो भाग वेगळा. पण मला चित्रपट समजतो, चित्रपट हे माध्यम मला समजतं, सर्वांगाने समजतं. पण मला त्याहीपेक्षा मला कुतूहल हे नाटकाचं जास्ती आहे. याचं कारण मला आजपर्यंत नाटक ही गोष्ट समजली नाही की हे चौकोनात, एका चौकोनामध्ये सगळा आशय आणतात कसा. मी फिल्म करायला गेलो, मी आउटडोअरला जाऊ शकतो, मी इंडोरला जाऊ शकतो, मी एडिट करू शकतो, मी अनेक गोष्टी त्याला नरेशन देऊ शकतो, खूप गोष्टी मी करू शकतो. पण नाटक ही गोष्ट अशी आहे की त्यावेळेला तिथे मी समोर बसल्यानंतर माझ्यासमोर ते जग अख्खं निर्माण करायचं. ही साधी सोपी सरळ गोष्ट नाही. या आपण नुसतं म्हणतो या विंगेतनं आला आणि तो त्या विंगेतनं गेला, हे इतकं सोपं नाही आहे ते. पण ते तुम्हाला बिलीव्ह करायला लावणं की हे खरं असं आहे, समोर तुमच्या दिसते तसं आहे, त्याच्यामध्ये कलाकार, अनेक कलाकार त्याच्यामध्ये जीव ओतत असतात, ते खरं वाटायला लागतं. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. मी कोणाला कमी लेखतो आणि कोणाला जास्ती लेखतो अशा भाग नाही, परंतु चित्रपट असेल, टेलिव्हिजन सिरियल्स असतील, इतर माध्यमं असतील, यातलं सर्वात कठीण जर कुठचं माध्यम असेल, मला असं वाटतं नाट्यक्षेत्र हे सगळ्यात कठीण माध्यम आहे. अजून एक कॉमन दुवा आहे, मराठी माणसांच्या असण्यावर नितांत प्रेम असणारा हा नेता आहे. आपण मराठी आहोत याचा अभिमान, याचं सत्व जपणारा नेता आहे. गंमत अशी आहे की देशातल्या नाटकाची सुरुवातच महाराष्ट्राने केली. आपल्याला 1843 भावे सगळं ऐकून माहिती असतं, पण खरं नाटक पहिलं व्यंकोजी भोसल्यांच्या काळात झालं तंजावरला. ते पहिलं मराठी नाटक आहे त्या दशकात, त्या शतकातलं. पण गंमत अशी आहे, देशातलं पहिलं हिंदी नाटक पण मराठी माणसाने केलं. त्याचं नाव बळवंत मराठे, तो मिरजेचा होता. देशातलं हिंदी नाटक, हिंदीत तिथे गेले, हिंदीतलं बघितलं आणि हिंदीत नाटक लिहावंसं वाटलं, कारण या लोकांना मराठी कळणार नाही, यांना पण नाटक दिलं पाहिजे. म्हणजे मराठ्यांचा इतिहास जर पाहिला तर नाटक ते अटक असा एवढा इतिहास आहे. हो, अटकेपार झेंडे पडकवले आम्ही आणि नाटकात पण पुढे. पण मला एक नेहमी असं म्हणावं वाटतं की ज्यांचं पूर्वदेव भव्य असतं असं म्हणतं ना, त्यांचा रम्य भावी काळ, ते ही म्हण खोटी ठरायला लागली. इतका मोठा इतिहास हे सगळं बोलायचं ना, आता अवस्था अशी. मी माझं कालच या विषयावरती माझं भाषण झालं की मला महाराष्ट्रातला आपला मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरत चाललेला आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून, टेलिव्हिजन सिरियलच्या माध्यमातून ते पाहत राहणं आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे तो तुमच्या मोबाईल फोन आणि त्याच्यावरचे रील्स, याच्यामध्ये तो इतका अडकलेला आहे. या सगळ्या ह्याच्यात सगळेच अडकले आहेत, पण मला असं वाटतं ज्यांना इतका पूर्व इतिहास इतका मोठा आहे. मराठी माणसं, मी काल सांगितलं, मी आज तुम्ही देखील, अहो तुम्ही राज्यकर्ते होतात, राज्यकर्ते. या संपूर्ण म्हणजे ज्याला आपण हिंद प्रांत म्हणतो, या हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो आपण.
या देशाचा पंतप्रधान हा आपल्या मराठा साम्राज्यांनी बसवला. हे एवढं मोठं साम्राज्य असलेला, एवढा मोठा इतिहास असलेला आपण सगळ्या गोष्टी गमावून बसतो. आपल्या सगळ्या गोष्टी हातात जात आहेत. आपण सगळेजण एकमेकांमध्ये भांडत बसलोय, जातीपातीमध्ये भांडत बसलोय आपण. आणि ही जातपात आता नुसती फक्त तुमच्या राजकारणापुरतं मर्यादित राहिलेली नाही. ती नाटकात आली आहे, सिनेमात आली आहे, खाली कॉलेजमध्ये गेली आहे, शाळांमध्ये गेली आहे. आपण सगळंच विसरत चाललेलो आहोत. आज ही सगळी जी माणसं इथे जे फोटो लागलेले आहेत, 100वे अधिवेशन आहे, हे सगळे 100 अध्यक्षांचे इथे फोटो लागलेले आहेत. काय वाटत असेल त्यांना? मी आज खरं तर मी थोडासा एक कण विचार करून आलो होतो. मला काहीतरी मला नाट्य क्षेत्रातल्या माझ्या सर्व कलावंतांना मला काही गोष्ट सांगायची. आपण कृपया वाईट वाटून घेऊ नका, परंतु मी बाहेरच्या राज्यांमधली ज्या वेळेला कलावंत पाहतो, बाहेरच्या राज्यातल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो आणि ज्यावेळेला मी आपल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो, याच्यामध्ये मला काही गोष्टींमध्ये ज्या चुका दिसतात, मला असं वाटतं मी त्यांच्यासमोर आज मांडणं आवश्यक आहे. मी खरं तर आपण माझ्यावरती विश्वास ठेवा, मी यासाठी म्हणून मराठी कलावंतांचा एक बैठक बोलवणार होतो, शिबिर बोलवणार होतो. पण आज या 100व्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला असं वाटलं की सर्व कलावंत इथे असतील, नसतील, नंतर ऐकतील, परंतु मी जे बोलतोय कृपा करून ऐका. पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाही, तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या, पद्या, शेळ्या, मेंढ्या अशा काहीतरी नावाने जर हाका मारत राहिलात, पशप्या आलाय, अंड्या आलाय, हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात. आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं, मराठी चित्रपट खूप मोठा आहे, पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही. मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत, पण मराठी चित्रपटाला स्टार नाही. जे आज बाकीच्या चित्रपट तुम्ही बघितलं, कुठचंही रिजनल समजा तुम्ही बघितलं, तमिळ घ्या, तेलुगू घ्या, मल्याळम घ्या, तिथे स्टार्स आहेत. महाराष्ट्रामध्ये स्टार्स होते, आजही अनेक कलावंत आहेत ज्यांच्यामध्ये ती सगळे गुण आहेत. पण आपणच एकमेकांना लोकांसमोर टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये सहज भेटले असताना, पब्लिकमध्ये, कोणाहीमध्ये आपण सगळेजण एकमेकांना काय त्या शॉर्ट फॉर्म नावाने हाका मारतात. काय अंड्या, काय पचक्या, काय मॅक, काय वाटेल ते बोलतात. तुम्ही जर तुमचा मान राखला नाही, लोक का तुम्हाला मान देतील? मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे, रजनीकांत आणि इलायराजा तिकडचे साऊथमध्ये खूप मोठे संगीतकार होऊन गेले आहेत. म्हणजे रात्री एकत्र बसून दारू पीत असतील, पण ऑन स्टेज आल्यानंतर इलायराजा सर आणि रजनी सर, कमला सर प्रत्येकाला ते आदराने हाक मारतात. त्यांचे स्वतःचे कितीही घनिष्ठ संबंध जरी असले, तिकडच्या हिरोईन्स त्यांचे एकमेकांचे किती चांगले संबंध असले, 4 भिंतीत ते बाहेर आल्यानंतर त्यांचा जो मान द्यायची जी पद्धत आहे, मला असं वाटतं मराठी आज कलावंतांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की तुम्ही जर एकमेकांना लोकांसमोर मान दिलात तर तुम्हाला लोकांकडनं मान मिळेल, अन्यथा तो मिळणार नाही. तुम्ही जर नाक्यावरती उभे राहिलेला असाल तर तुम्हाला पैसे देऊन कोणी बघायला येणार नाही. मला आजपर्यंत कधी अशोक सराफ मला हे कधी तुमच्या नाक्यावरती उभे राहिले मला कधी दिसले नाहीत, कधी दिसले नाही, म्हणून मी पैसे काढून बघायला जाणार. जे मला सहज मला दिसतंय, जे सहज मला मिळतंय, मी ती गोष्ट पैसे काढून का बघायला जाऊ? आणि मला असं वाटतं की तुमचं मोठेपण, कलावंतांनी हे आपलं मोठेपण हे तुम्ही जपलं पाहिजे. तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे, दुसऱ्यांनी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे, तर लोक तुम्हाला मोठं म्हणतील. पण हे तुम्ही एकमेकांना जे काही छोट्या छोट्या शब्दांमध्ये जे काही बोलताय, हाका मारताय, हे लोकांसमोर ह्या गोष्टी होता कामा नये. आज प्रशांत दामले इथे अध्यक्ष आहेत. मी 4 भिंतीमध्ये माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांच्याशी मी आरेतुरेमध्ये बोलीन. मी 4 चौघामध्ये मी प्रशांत सरच म्हणेन.
इतकी वर्ष त्या माणसाने आज नाट्यक्षेत्रामध्ये घालवलेली आहेत. 30 वर्ष 40 वर्ष काही सोपी गोष्ट आहे का? मी त्या दिवशी मी अशोक सराफांच्या कार्यक्रमाला गेलो, मी तिकडे अशोक सर असंच म्हणत होतो. हे सर म्हणण्यासारखीच माणसं आहेत ना. मग यांना जर समजा आपण नाही सर म्हटलं, काय म्हणायचं पब्लिकली? मामा आलेत का? सख्खे मामा लागतात का तुझे? इतका मोठा कलावंत आहे ना, म्हण ना अशोक सर. कशासाठी? म्हणून ही आपुलकी जी आहे, ही आपुलकी तुमच्या 4 भिंतीत ठेवा, घरात ठेवा. लोकांसमोर ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्ही एकमेकांना मान देऊनच बोललं पाहिजे. तरच मला असं वाटतं या नाट्य क्षेत्राला, चित्रपट क्षेत्राला पुढे काहीतरी चांगलं भविष्य आहे. त्यांची साधी साधी लक्षणे तुम्ही साधी साधी लोक घ्यावं. आत्ता आलेली कसे नम्रपणे बसलेले असतात, कसे त्यांच्याशी वागत असतात, कसे बोलत असतात, एकदा त्यांना ऑब्झर्व करा. आपल्याकडे कोणी येतोय, खांद्यावर हात टाकतोय, काही बोलतोय, काही चाललंय, सगळेच करतात असं काही माझं म्हणणं नाही. परंतु मला असं वाटतं की जे काही मी आजपर्यंत पाहिलेलं आहे ते हेच पाहिलं आणि याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. साधी गोष्ट लक्षात घ्या, अगदी साधी गोष्ट. आता मी तुम्हाला अगदी राजकीय दृष्ट्या मी समजून सांगतो. आत्ता मी इथे व्यासपीठावरती बसलेलो आहे आणि समजा इथे शरद पवार साहेब समजा इथे आले, मी त्यांना वाकून नमस्कार करीन. माझ्या महाराष्ट्रातला एक बुजुर्ग नेता आहे. व्यासपीठावरती राजकीय दृष्ट्या काय बोलायचंय हा विषय वेगळा आहे. मला असं वाटतं की तुम्ही उलट करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, मराठी सर्व कलावंतांना माझी विनंती आहे की तुम्ही एकमेकांना मान देणं गरजेचं आहे. संपूर्ण नावाने हाक मारणं तुम्ही गरजेचं आहे. त्याच्या काय त्याची वर्ष किती गेली आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना सर म्हणतं किंवा काय म्हणतं हे गरजेचं आहे. अरुण सरनाईक यांना मला नाही आठवत अजून कुठेतरी आरू बिरू हाक मारलेली. मला नाही आठवत कोणी श्रीराम लागूंना शिरू किंवा काही अशी हाक मारलेली. लागू साहेब आलेत किंवा लागू सर आलेत आणि त्या लोकांनी देखील तेवढा त्यांचा आप राखलाच होता. मला असं वाटतं आज या कलावंतांनी ही गोष्ट सांभाळणं खूप गरजेचं आहे. अन्यथा ज्या मुंबईमध्ये तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये आज जिथे हिंदी चित्रपटसृष्टी आहे त्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. आता हा शेवट मी करून टाकतो या विषयाचा. मी मध्यंतरी एका डिरेक्टरना भेटलो, मला ते भेटले, आम्ही माझे मित्र आहेत ते. एका मी मराठी कलावंताबद्दल बोललो. त्याने विचारलं कौन आहे हे? मैंने कभी सुना नहीं ना. 4-5 चित्रपटामध्ये कामं केले ना हिंदीमध्ये. मैंने नाम नहीं सुना. मी त्याचं उर्फ नाव सांगितलं. अरे वो तो उसको तो मैं मिलता हूँ, अच्छा लड़का अच्छा लड़का. म्हणजे तिथपर्यंत ख्याती पोचली तुमची असल्या नावांची. पण तीच गोष्ट ज्या वेळेला मी अशोक सराफांबद्दल बोलतो, लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोलतो, कुठच्याही हिंदी माझे जेवढे माझे मित्र परिवारातले आहेत ते कधीही त्यांना कुठच्या उर्फ नावाने अरे अशोक सर क्या काम करतात असंच म्हणतात. आणि मला असं वाटतं आजच्या या 100व्या नाट्य संमेलनाला सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे की आम्ही असल्या प्रकारची कुठचीही नावाने कोणाला हाका मारणार नाही. आम्ही सगळ्यांना एकमेकांना मान देत राहू आणि मान घेत राहू. वा. त्याच अशोकजींच्या कार्यक्रमात तुम्ही एक वाक्य बोलला होता की कलावंत नसते तर हा देश अराजकाकडे गेला असता. रोज उठून आभार मानले पाहिजे त्यांचे. खरं आहे. आणि मला असं वाटतं की सगळे स्तर खालावले याचं कारण तेच आहे. म्हणजे एक हे झालं उल्लेख अतिशय क्षुद्र याच्यात करणं आणि दुसरं कलावंतांची संख्या कमी होणं म्हणजे बकालतेकडे जाणं हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मला नेहमी असं तुम्हाला वाटतं की हे जे तुम्ही म्हणलात आणि तुम्ही अजून एक वाक्य म्हणलात की मी कृतज्ञ आहे या अवस्थेला या दर्जाला आणून ठेवल्याबद्दल कलावंतांचा कृतज्ञ आहे. पण हे कोणी मला दुसरं राजकारणी कधी म्हणल्याचं ऐकिवात सुद्धा नाही. म्हणजे खाजगीत म्हणले असतील कुठल्या मुलाखतीत, पण असं जनरल त्यांचं ते ठाम मत आहे असं वाटलं नाही. तर तुम्ही जे ते म्हणालात ते थोडं मला असं वाटतं विषय करून इलॅबोरेशन करून सांगावं. तुम्ही 2 उदाहरणं पण तेव्हा दिली होती.
काय 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, 52 साली पहिली निवडणूक झाली, त्याच्यानंतर अनेक सरकारं आली. गेले 70 वर्ष म्हणजे मला प्रत्येकदा मला निवडणुका लढवताना पण मला अनेकदा लाज वाटते. मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला मला असं वाटतं, अरे माझा काकाही हेच म्हणायचा, माझा आजोबाही हेच म्हणायचा, मी तेच म्हणतोय. मी तिथे सभेला गेल्यानंतर मी तिथल्या लोकांना काय सांगतोय, मी तुम्हाला पाणी देईन, मी तुम्हाला रस्ते देईन, मी तुमच्याकडचं लोडशेडिंग कमी करून मी तुम्हाला वीज देईन. 70 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय, आम्ही पुढे किती जाणार? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करा, जर आपल्याकडे कलावंत नसते, चित्रकार नसते, शिल्पकार नसते, कवी नसते, लेखक नसते, कलाकार बाकीचे चित्रपट कलाकार असतील, नाट्य क्षेत्रातले कलाकार असतील, गायक असतील, ही मंडळी जर समजा नसती, त्या देशात कधीच अराजक आलं नसतं. आज आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानची अवस्था आपण बघतो. आज ह्या सगळ्या तुम्हा लोकांमध्ये हा देश गुंतून पडला. तुमच्यावर तरी प्रेम करतो, तो प्रेम करत आला, तो गुंतून पडला, म्हणून या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. आणि त्याच्यामुळे मी नेहमी मी तुम्हाला सगळ्यांचे मी खरंच आभार मानत आलो. ही मंडळी जर समजा नसती तर या देशात काय झालं असतं? आज तुम्ही मला सांगा, संध्याकाळच्या टेलिव्हिजन सिरियल्स बंद करून टाका, काय आक्रोश होईल तुम्ही बघा एकदा. निरस होईल, निरस होईल सगळं. खऱ्या सासूसुनांमध्ये लागतील. मग तिकडे दुर्लक्ष झालंच असेल ना सिरियलमुळे. तुम्ही अजून एक तुमच्याबद्दल सांगायचं, आणि मी मुद्दामून या गोष्टी मानतोय मुलाखत असली तरी, सत्ता असो नसो, कलावंतांच्या पाठीशी उभे राहणारे तुम्ही एकमेव नेते आहात. आणि हा मुलाखतीचा विषय म्हणून मी बोलत नाही, मला तोंडावर काही स्तुती करायची गरज नाही. मला असं जाणवलंय, आणि मी तर अनेक वर्ष परदेशात होतो, आल्यावर जाणवलं, तर काहीही प्रॉब्लेम असतील कुठल्याही कलावंताचे, तुमच्याकडे लोक येतात. याचं मर्म काय असेल? म्हणजे तुम्ही कामं करतात हा भाग आहे, पण यावंसं वाटणं इथे त्याची सुरुवात आहे मला वाटतं. आणि ती वाटत नाही इतर कोणाबद्दल, किंवा ते होईल असं वाटत नाही. आता मी काम करतो, पण त्यांना काय हवंसं वाटायचं उत्तर नाही माझ्याकडे. तुमच्या म्हणजे एक त्याच्या विचारात असेल, त्यांचा विषय संपल्यावर थोडासा चार गोष्टी जर जास्ती बोलत असेल त्यांच्याबरोबर, ते मला माहीत नाही. मला असं नाही आहे, मला असं वाटतं बाकीच्याही इतर राजकारणाकडे कलावंत जात असतील ना, अशा काही भाग नाही, तिथेही कामं होत नसतील अशातही भाग नाही आहे. कलावंत किंवा कला याच्याबद्दलच्या फक्त माझ्या जाणीवा जाग्या आहेत, एवढं निश्चित. आणि मी प्रत्येक वेळा मी विचार करत असतो, मी भाषण करताना पण विचार करतो, मी भाषण द्यायच्या अगोदर पण मी विचार करत असतो. तसं मला असं वाटतं, मी नेहमी असा विचार करतो, जो कलावंत माझ्याकडे आलाय, जो माणूस माझ्याकडे आलाय, मी त्याच्या चपलेत पाय घालून बघतो. की समजा तो मुलगा आलाय, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. एकदा माझ्याकडे एक मुलगा आला होता, त्याची आई पण बरोबर होती, आणि तो असं बोलत असताना मला असं जाणवलं की मी बोलतोय आणि माझी आई बाजूला उभी आहे. तर माझी काय परिस्थिती होईल ही मला असं वाटतं, आपण जर समोरच्याच्या चपलेत पाय घातला तर ते प्रश्न लवकर सुटतात. आणि म्हणून म्हटलं होतं की तुमच्या जर जाणीवा जाग्या असतील तर त्या गोष्टी होतात. आणि काय बघा, मुळात पहिली गोष्ट सरकार आहे, ते काय कोणाचं सरकार नाही. आज यांचं आहे, उद्या त्यांचं असेल, परवा दुसऱ्या कोणाचं असेल. प्रश्न असा आहे की लोकांच्या टॅक्सवरती हे सरकार चालतं, आणि लोक तिथे कामासाठी येतात. लोकांचा टॅक्स लोकांना परत करायला तुमच्या बाबाचं काय जाते? मला असं वाटतं की ती गोष्ट असते, सोपी गोष्ट असते, आणि मला ते पाहूया, करूया, बघूया, ते कधी दिवसच येत नाही. मला असं वाटतं, म्हणजे माझं मी ऑब्झर्वेशन सांगतो, स्टार यार कलाकार ही तुमची हे आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक त्यातला मित्र आहे ना, तो तुमचा जिवंत असतो. लोक येतात तेव्हा आपलेपणाशिवाय कोणाला जावं असं वाटत नाही. सरकारी अधिकाऱ्यांकडे लोक जात नाही, याचं कारण ते त्यांचा माणूस तेवढा हे नसतो कदाचित लोकांना वाटेल असा, तो तुमचा असं मला वाटतं. दुसरा एक वैयक्तिक मित्र
आलेले जे नाट्यकलावंत वगैरे असतं मी मित्र पटकन करून घेतो, मैत्रिणी. अगदी खरं, मैत्रीण. लता मंगेशकर आणि तुमचा म्हणजे मी नाटक आणि मीच्या मुद्दामून बाहेर जातोय, कारण कलासक्त राज असा कसं तर माझ्या डोक्यात हे होताच. लता मंगेशकरांनी तुमचे फारच जवळचे संबंध होते. म्हणजे मला जे माहिती आहे की त्यांच्या नोटेशन्स त्यांनी तुम्हाला एका मखमली पेटीत घालून तुमच्याकडे ठेवायला दिले आहेत. हे फार फार मोठी गोष्ट आहे. त्या समोरचा माणूस तसा असल्याशिवाय कोण देणार नाही. त्याच्याबद्दल थोडं सांगाल का, त्या रिलेशनबद्दल, त्या सगळ्या अवकाशाबद्दल? त्याला काही कारण नाही, ते जमत गेलं, जुळत गेलं. आणि जेव्हापासून जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हापासून त्यांनी माझ्यावरती मुलासारखंच प्रेम केलं. आणि मला आजही आठवते, मी लता मंगेशकर बोलते असं त्या कधी म्हणायचं नाही. मला एकदा त्यांचा फोन आला आणि त्याच्या आधी मी कधी त्यांच्याशी फोनवरती बोललो नव्हतो. आणि मला त्यांचा फोन आला, मला म्हणाले हॅलो. म्हटलं बोलतोय. हॅलो, राज ठाकरे आहेत का? म्हटलं बोलतोय. हां राज, नमस्कार, मी लता. म्हटलं कोण लता? मला कसं कळलं, मला जर सांगा ना की माझ्याशी फोनवरती या अंतरावरनं लता मंगेशकर बोलत आहेत. मग त्या म्हणाल्या लता मंगेशकर. म्हटलं तुम्ही काय फोन केला? मग मी नंतर तेव्हा त्यांना जाऊन भेटलो होतो. मग आमचे संबंध वाढत गेले, पुढे होत गेले. त्यांना मी त्यांच्यावरचं एक पुस्तक चालू आहे माझं काम, पुस्तकाचं, दिदींवरचं. मी जेव्हा दिदींचा पहिला कार्यक्रम केला होता, त्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेला अशा दिदी इथे बसल्या आहेत, तर तुम्ही बसल्या इथे, एवढं अंतर होतं. आणि ते काहीतरी बॅगेतनं काहीतरी कागद काढायच्या, अशा बघायच्या, आणि तिथे साधारणपणे 100-1 लोकांचा तो एक ऑर्केस्ट्रा असायचा. त्यांचं ते गाणं सुरू असायचं आणि दिदी फक्त हमिंग करायच्या त्या ऑर्केस्ट्रेशनवरती. त्या सगळ्या ऑर्केस्ट्रेशनमध्ये तो त्यांचा आवाज इतका करेक्ट त्यातून बाहेर यायचा, त्या इतक्या वाद्यात. मी एकदा तो लांबून जाऊन ऐकला, इथे यायचा. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल या गोष्टींची, पण मी इतका शार्प आवाज मी कधी कोणाचा ऐकलेला नव्हता, ऐकू पण शकणार नाही. एके दिवशी दुसरा माझा कार्यक्रम झाला, त्यांचा तिसरा कार्यक्रम माझा झाला. आणि एकदा विचारलं, म्हटलं तिथे तुम्ही ही गाणी जी काय वाचता लिहिता काय आहे, लिहून काढले तर तुम्ही? मला म्हणे राज काय आहे, पूर्वीच्या काळामध्ये माझ्या जे कवी असायचे ते उर्दूत लिहायचे. काही कवी होते त्यांचं अक्षरच लागायचं नाही. आणि संगीतकार म्हणे आम्हाला जेव्हा गाणं समजून सांगायचे त्यावेळेला यांचं अक्षर लागलेलं नसायचं, काहीतरी उर्दूत लिहिलेलं असायचं. त्याच्यामुळे मी ते सगळंच्या सगळं गाणं मी माझ्या हस्ताक्षरात उतरवून घ्यायचे. आणि मग त्या लिहिण्यात गातानाचा मी श्वास कुठे घ्यायचा आहे, कुठे सोडायचा आहे वगैरे, या सगळ्या कुठच्या अक्षरावरती मी जोर द्यायचा आहे, हे सगळे त्याची नोटेशन्स त्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्याच्या. अशी सगळी गाणी त्यांनी एके दिवशी मला सांगितलं. मी म्हटलं की दीदी हे तुम्हाला काय माहिती आहे ना, पण ते प्राइसलेस आहे असेल. मी म्हटलं मला याच्यावरती पुस्तक करायचं, करा ना. बॅग काढली, माझ्या हातात दिली. मी म्हटलं तुम्हाला कळतंय? म्हटलं माझ्या हातात काय देताय तुम्ही? मला माहिती आहे, जा घेऊन जा आणि कर पुस्तक. मी त्याला पुस्तक प्रिंट झालेलं, आता प्रिंट झालेलं आहे, ते कॉपी प्रिंट झाली, पण मी आता काय ते सगळं सविस्तर सांगणार नाही. पण त्याचं जे कव्हर आहे ते मी त्यांना दाखवू शकलो. आणि जेव्हा मी त्याला कव्हर दाखवलं त्याचं पुस्तकाचं, त्यावेळेला फक्त त्यांच्या तोंडातनं वा, हे तूच करो जाणं, आणि पाठीवरती मला काय हात मारला. त्याच्यामुळे अनेक प्रसंग आहेत, पण ते काही खाजगी. नाटकाचं एक मध्यमवर्गीय अशा क्लासची एक कनेक्शन आहे. हे खरं तर मध्यमवर्गीय माणसाने नाटक जपलं, वाढवलं, आणि ते 180 वर्ष चालली मराठी रंगभूमी. त्या मध्यमवर्गीय माणसाची आज प्लेसमेंट काय नेमकी? मध्यमवर्गीय मराठी माणूस म्हणजे ज्याला नाटकाने सिंचन केलं, त्याने नाटकाला परत दिलं, हे जे सर्कल चालू राहिलं ते आत्ता मध्यमवर्गीय कुठले याला पोचले आत्ता देशात? मी मध्यंतरी एक पुण्यामध्ये बैठक बोलावली होती, किंवा एक बैठक नव्हतं, माझं व्याख्यान होतं. आणि
त्या व्याख्यानामध्ये मला तो थोडासा काही कारणास्तव मला काही गोष्टीमुळे फॉलोअप राहिला माझा, परंतु मी त्याची एक बैठक घेतली. त्याच्यानंतर काही जणांनी परत भेटलो. पण काय थोडासा आपण इतिहास जर नीट पाहिला तर महाराष्ट्राचा किंवा देशाचा, तर मी 1995च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र उद्या जर समजा लिहायचा झाला तो तसाच लिहायला लागेल. कारण 1995च्या अगोदर म्हणजे साधारणपणे आपण बघूया 91-92ला जेव्हा डंकेल गॅट ज्यावेळेला करार आपण केला, साईन केला, त्याच्या आधी राजीव गांधी आले, त्यांनी ते कम्प्युटर आणि या सगळ्या गोष्टी आणल्या. पण 91-92 हे वर्ष, 91 खास करून हे 92 हे वर्ष खूप क्रुशियल होतं. ज्यावेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांचे फायनान्स मिनिस्टर हे मनमोहन सिंग होते. आणि त्यावेळेला जगाचे दरवाजे उघडे झाले भारतासाठी. ते जगाचे दरवाजे जे उघडे झाले भारतासाठी, त्यावेळेला मध्यम वर्गाला पहिलं कळलं. ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, राजकारण, समाजकारण, संस्था, चळवळी, सगळ्या गोष्टी या फक्त मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये होत्या. मध्यम वर्ग हा मोठा दुवा होता, जो श्रीमंत आणि गरिबांच्या मधला दुवा होता. त्याला सगळ्या गोष्टी समजत होत्या. 91-92ला त्याला कळलं जग उघडं झालंय. एक तर त्यातले बरेचसे हे परदेशात गेले किंवा त्यांची मुलं गेली आणि ते विड्रॉ झाले. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा एक मोठा वर्ग, आणि तो सुशिक्षित वर्ग होता, तो मध्यमवर्गीय सुशिक्षित वर्ग होता. नंतर अजून खालून वरती आला एक वर्ग, तो मध्यम वर्ग झाला. पण त्यात सुशिक्षित किती होता हा प्रश्नच आहे. आणि मग सगळ्या गोष्टींना जी काही गोष्टींची उतरती कळा जी लागायला लागली ती सगळी 95 नंतर, ज्या वेळेला सगळा स्पीड आला, आयुष्याला स्पीड आला, वेग आला. मला असं वाटतं बघूया 95-96ला मोबाईल आले, इंटरनेट आलं, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे, टेलिव्हिजन चॅनल्स यायला लागली धडाधड. आज भारतामध्ये किती टेलिव्हिजन चॅनल्स असतील मला कल्पना नाही, परंतु 572. आता एवढ्या चॅनल्सवरती एवढा समाज समजा अडकून पडणार असेल, एवढ्या आज सर्वात जास्त मला असं वाटतं मोबाईल फोनची संख्या देखील भारतात असेल 82 कोटी फोन आहेत आपल्याकडे. सगळेच फोनवर आहेत आणि देश पण ट्विटरवर. देशाला ऐकू येत. तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो मध्यम वर्ग, जो एक वर्ग गेला, त्याच्यात प्रचंड मोठं नुकसान झालं. माझी आजही इथे नाट्यसंमेलन असेल, तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता याच्याशी मला देणं घेणं नाही, तुम्ही कुठच्या पक्षाला फॉलो करता ह्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण या महाराष्ट्रामधल्या मध्यम वर्गाने पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, संस्थांमध्ये तुम्ही उडी घेतली पाहिजे, तुम्ही आलं पाहिजे. तुम्ही कोणत्या पक्षाला मानता याच्याशी मला कर्तव्य नाहीये. आणि कसं आहे, सुशिक्षित असून नुसतं चालत नाही, सुज्ञ असावं लागतं. बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या पण सुज्ञ होत्या. आज ती गोष्ट मला असं वाटतं सुज्ञ लोकांची आज गरज मला असं वाटतं भारताला आहे, महाराष्ट्राला आहे, सर्वात जास्ती महाराष्ट्राला आहे. कारण महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे, लीडर आहे. महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन घडवलेलं आहे. विचार या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रात गेलाय. तुम्ही कम्युनिझम घ्या, हिंदुइझम घ्या, सोशलिझम घ्या, कुठचाही इझम घ्या, ज्याचा उगम महाराष्ट्र आहे. कळलं का? त्याच्यामुळे तुम्ही कुठचीही गोष्ट म्हणजे दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील महाराष्ट्रात गेले, बाबासाहेब आंबेडकर देखील इथूनच गेले, ज्योतिराव फुले देखील इथूनच गेले, टिळक देखील इथूनच गेले. आज तो महाराष्ट्र जर समजा कुठेतरी सगळ्या ठिकाणी चाचपडत असेल तर मला असं वाटतं ही धोक्याची सूचना आहे, धोक्याची घटना आहे. आणि जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा उत्तर प्रदेश, बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आहे आपण बघू शकता. आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे आता, मराठी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध ते, हे नाही करत आहे, हे कुठेतरी करवतंय, हे काहीतरी घडतंय, हे समजत नाही आपल्या लोकांना, पण हे कुठेतरी करवतंय. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत. ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे आज.
आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय, काही नाही. हे कोणतरी चालवत आहे षडयंत्र. याच्यासाठी काही चॅनल्स काम करतायत, सोशल मीडिया काम करतोय, काही नेते काम करतायत, काही पक्ष काम करतायत. हे सगळं महाराष्ट्राचं एकत्रीकरण हे विखरून टाकायचं याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना जर समजा आजही भाग घेणार नसेल या गोष्टींचं, आणि त्याच्यात आमच्या देशातले राज्यातले जे सगळे काय नेते मंडळी आहेत मशगूल आहेत त्यांच्या सत्तेत, महाराष्ट्रामध्ये कोणी विचार करायला तयार नाही. कधीतरी महाराष्ट्रावरची पुस्तकं खरंच काढा आणि एकदा वाचा, मग कळेल आपली काय ताकद होती, किंवा रादर आज ताकद आहे आपली. सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र हा पुढारलेला आहे. मला अनेकदा मागे एकदा ते हे बोलले होते नाही का, कोण तुमचे एक राज्यपाल होते की इकडचे जर समजा गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले, महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं. मी म्हटलं पहिल्यांदा ते त्यांचं राज्य सोडून आले का हे पहिलं विचारत होतं ना. त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात यावं असं वाटलं, कारण महाराष्ट्रामध्ये जी मशागत केलेली जमीन आहे मराठी माणसांनी, बौद्धिकदृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्याची मशागत केलेली जमीन आहे ना, ती त्यांच्यासाठी पोषक होती, म्हणून ते महाराष्ट्रात आले. जा सांगा म्हणून जातील का बघा, करतील काय जाऊन. मला अजूनही कळलेलं नाही ते बुलेट ट्रेनचं. 2 तासात काहीतरी मुंबईवरनं अहमदाबादला 2 तासात जाणार. काय करणार, जाणार ढोकळा खाणार परत येणार, काय करायचं काय. मुंबईत चांगला मिळतो, त्याच्यासाठी 1 लाख कोटी कशाला घालवायचे. पण मला असं वाटतं चारी बाजूला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे, तो दक्ष असला पाहिजे. आपल्या हाताखालची जमीन, मी कालच सांगितलेलं आहे, मला माहिती नाही की आपल्यापैकी किती जणांनी पाहिलंय. मी हे बोलत राहणार, सतत बोलत राहणार, मराठी माणसाला सतत हे मी सांगत राहणार. तुम्हाला असं वाटलं असेल की मी काल सांगितलं, मी परत आज सांगितलं. आपण ज्याला जगामध्ये आपण ज्याला इतिहास म्हणतो, आम्ही जो इतिहास वाचला जे सांगतो, तो संपूर्ण इतिहास हा भूगोलावरती अवलंबून आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेणं, मुघलांनी हे केलं, तुमचं चंगीज खानने हे केलं, दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध, सगळीची युद्ध बघितली. आपल्याकडे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 28 किल्ले दिले, 28 किल्ले का दिले, जमीन. सो भूगोल हा काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाला त्याला आपण इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून तरी घेतली जायची, आता ती तुम्हाला कळत पण नाही, इतक्या चालाकीने विकत घेतली जाते. मी तुम्हाला खरंच सांगतो, या ह्याच्यात उद्या तुम्हाला कोणीतरी विचारतात माणसं की तुम्ही कुठे राहणार आहे. तुम्ही सध्या हिंदुस्थानात राहतो. हिंदुस्थानात कुठे? महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात कुठे? मी पिंपरीला राहतो, चिंचवडला राहतो. पिंपरी चिंचवडला कुठे राहतो? हे हा माझं घर. घर म्हणजे काय? तो जमिनीचा तुकडा. तो जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व. ते जर अस्तित्व जर समजा तुमच्या हातातनं गेलं, तुमच्या पायाखालून गेलं, कोण तुम्ही? तुमची भाषा जर समजा तुमच्या राज्यामधून निघून गेली आणि दुसऱ्या भाषा यायला लागल्या, कोण तुम्ही? आपण जातीपातीमध्ये इतर गोष्टीमध्ये इतके मशगूल झालो की आपण आपलं स्वतःचं काय आहे हे हरवून बसलो. म्हणजे 8व्या शतकातली ही आमची मराठी जन्माला आली, 6व्या का 7व्या शतकामध्ये जन्माला आली मराठी. आज आम्ही घालून बसतोय. आज आम्ही आमची जमीन घालून बसतोय. आता मी कालच बोललो की तो शिवडी गावाशिवाय रस्ता होतोय. रायगड जिल्हा पहिला बर्बाद होणार, कारण आमचं लक्षच नाहीये. बाहेरचे लोक येत आहेत, जमिनी विकत घेत आहेत, खरेदी करतायत. आमचाच माणूस तिकडचा
एक तर तिकडे नोकर म्हणून राहील किंवा रायगड जिल्हा सोडायला लागेल. तीच परिस्थिती पुण्याची झालेली आहे. पुण्यामध्ये तर मी गेले अनेक वर्ष येऊन सांगत होतो की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुणा बर्बाद व्हायला वेळ पण लागणार नाही. आज पुणे म्हटल्यानंतर काही हाताला लागतं का हो पुणे? हिंजेवाडी इकडे, तिकडे मगरपट्टा तिकडे, अजून कुठे तिकडे, कुठपर्यंत पुणे पसरले कळतच नाही. कोणी पसरवलं? इथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली. आणि मला मी मुळात परत ज्या गोष्टीवरती येतो, हे काय राजकीय व्यासपीठ नाहीये, परंतु मला असं वाटतं मी येत असताना आपली जी बलस्थानं आहेत या बलस्थानामध्ये नाट्यक्षेत्र येतं. अगदी करेक्ट. आणि ते नाट्यक्षेत्र जर समजा आपण वृद्धिंगत करू शकलो नाही, मोठं करू शकलो नाही, कशाला फोटो लावायचे व्हायचे, कशासाठी खर्च करायचे? दरवर्षी काय केलंच पाहिजे असं काही जबरदस्ती नाहीये. खरं हे जर वाढवणार नसू, आपण मोठं करणार नसू, आमच्याकडे थिएटर्स मिळत नाही, नाट्य क्षेत्रामध्ये भांडणं करतात, कसली भांडणं आहेत? म्हणजे खरं आहे 100 कोटीच्या वर हा व्यवहार नाही नाट्यक्षेत्राचा आपला, 80 कोटीच, पण त्याच्यातले जर वाद आणि ते सगळे पण ह्याच नाट्यक्षेत्रातले लोक जेव्हा परदेशातनं परत येतात तेव्हा म्हणतात काय त्या इंग्लंडमध्ये थिएटर्स आणि त्या इंग्लंडमधली नाटकं आहेत. अरे मग इथे करा ना. खरं त्याच्यासाठी काय पाहिजे गोष्टीनं त्याची प्रपोजल बनवा. मी इनिशिएटिव्ह घेईन, सगळ्या राजकारण्यांना एकत्र करीन आणि आपण हे नाट्यक्षेत्र मोठं करू. अतिशय आवश्यक गोष्ट तुम्ही सांगितलं. तो प्रश्नच होता हे बिघडलं कारण ती मशागत थांबली. मशागत करणारं नाटक आहे. साधी गोष्ट मी काय तुमच्या CSR फंड कॉर्पोरेट सोशल याच्यात मी नाशिकच्या एका बागेसाठी एका ह्याच्यासाठी मी रतन टाटांकडनं 15 कोटी रुपये आणले बोटॅनिकल गार्डनसाठी. एवढे उद्योगपती महाराष्ट्रामध्ये आहेत, हे CSR फंडामध्ये करोडो रुपये देऊ शकतात. इच्छा आहे का? मी आता हे संमेलन झाल्यानंतर मी नाट्यक्षेत्रातील लोकांशी बोलून मी, परंतु या सगळ्या गोष्टीचा एक कुठेतरी हब केला पाहिजे की सगळी नाट्य थिएटर्स एका बाजूला असतील, तिकडेच हॉटेल्स असतील, लोक तिकडे येतील. आज बघा तुम्ही न्यूयॉर्कला समजा गेलात, न्यूयॉर्कला थिएटर्स आहेत. अमेरिकेत तर सगळीकडनं माणसं विमानाने नाटक पाहायला येतात, 2 दिवसासाठी शनिवार रविवार येतात, परत जातात. पण ते नाटकच इतकं मोठं करतात. मला असं वाटतं की मोठा विचार महाराष्ट्राने पुन्हा एकदा करायला सुरुवात केली पाहिजे. छत्रपतींच्या रूपाने आपला त्यावेळेला मोठा विचार झाला, त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याचं महाराष्ट्राचं मोठेपण जागवलं, गाजवलं. आज ही गोष्ट मला असं वाटतं आपल्या हातामध्ये आहे. करूया. नाटक द्रष्ट असतं. लखोबा लोखंडे नाटकात किती वर्षापूर्वी आले आणि आता तो मी नव्हेचे वेगवेगळ्या स्तरावरचे आविष्कार आपण बघतोय. हे नाटक तुम्हाला सांगता होता 20-50 वर्षांनी काय कोसळणार आहे. म्हणूनच त्याच्याकडे इतिहास वाचायचा असतो. ते अनेक लोक अशी झाली काय, तुम्ही जोपर्यंत शिक्षा देत नाहीत ना तोपर्यंत कोणत्याही सुधारणा होणार नाहीत. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर. काम झालं तर पाठीवरती शाबासकी, नाही झालं तर घरी बसवायचं. हे ज्या दिवशी तुमच्याकडनं होईल आमच्या सगळेजण राजकारणातले सुतासारखे सरळ येतील. अजून एक गमतीशीर मला असं वाटतं ते बाकीचे लोक यायच्या आधी मला घालवा. एक योगायोग असा आहे, मॉनिटर जेव्हा घाशीराम कोतवाल आलं होतं तेव्हा तुम्ही वयाने लहान होतात. त्याच्यावर अनेक वादळं उठली, रिॲक्शन सुटल्या. घाशीराम बसवणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आज इथे आहे डॉक्टर जब्बार पटेल. पुन्हा तशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे का? घाशीराम म्हणजे घाशीराम सारखा विषय येणं त्या सगळ्याचे. मला असं वाटतं विषय तुम्ही कोणतेही आणले पाहिजे. मी तुम्हाला माझ्या बाबतीत मी गोष्ट सांगू शकतो, इतरांचं मला माहीत नाही. पण माझ्यावरती देखील अनेक चित्रपट आले जे माझ्या खरं तर बघायला गेलं तर मला थोडंसं निगेटिव्ह कॅरेक्टर या अंगानेच मला दाखवलं गेलं होतं, बरोबर. पण मी कधीही ते चित्रपट बंद पाडण्याचं कधीही काम केलं नाही, करणारही नाही. समोरच्याला जर समजा मी विलन वाटत असेल तर विलन, लक्षात तर तोच राहतो. शेवटी और प्राणच येतं ना, अजून काय येतं.
पण मला म्हणायचं एवढंच या सगळ्या ह्याच्यामध्ये की वेगवेगळे विषय मला असं वाटतं नाट्य क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये हाताळले गेले पाहिजे. मोठे विषय हाताळले गेले पाहिजे. जर मोठे विषय हाताळ काय आहे ते कोंबडं आधी का अंड आधी याला काही उत्तर नाही. पण मला असं वाटतं की जर समजा चित्रपट क्षेत्राचं बघितलं तर आमचं बजेट आहे 2 कोटी, मग 2 कोटीच्या लायकीचीच कथा येते आणि मग ती थिएटरला चालत नाही आणि मग चित्रपट पडतो, मग आमचं बजेट वाढत नाही. असं करून नाही चालणार. मला असं वाटतं मोठी उडी घेणं गरजेचं आहे सर्वांनीच, नाट्यक्षेत्रामध्ये देखील आणि चित्रपट क्षेत्रामध्ये. सेन्सॉरशिप असली पाहिजे का नाटकाला? म्हणजे देशातले एकमेव राज्य सांगतो माहिती म्हणून जिथे सेन्सॉरशिप आहे. देशात कुठल्याही राज्यात सेन्सॉरशिप नाही, कुठल्याही. मी संगीत नाटक अकादमीवर काम केलं पाहिलं, कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही. पण सेन्सॉरशिप आहे कशासाठी? नाटकाच्या स्क्रिप्ट करता एक सेन्सॉरशिप असते. आपल्याकडे एक पद्धत आहे, सेन्सॉर बोर्ड आहे. एक स्क्रिप्ट पास करतात आणि मग नाटकं त्याचे तर नाटकाचा प्रयोग निर्माता करू शकतो. पण आत्ताच्या नाटकांसाठी आपल्याला सेन्सॉरशिपची गरज असते. पण ते आहे ते त्याच्याबद्दल सध्या खूप आहे. तर मला तुमचं खरंच म्हणजे सेन्सॉरशिप काय असावी मला कळत नाही. ते एका विषयाचा भाग होता काळाचा. मला असं वाटतं बघा, मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन ज्या पद्धतीचा OTT प्लॅटफॉर्म आज लोक बघतायत त्याच्यानंतर हे नाटक बिटक काही नाहीच आहे. आणि स्क्रिप्टवर बंदी आणि विषयावर पुस्तकावर बंदी नाही. पहिल्यांदा तुम्ही मोबाईलवर बंदी घाला हो. त्याच्यावर जे काही चालू असतं ना त्याला सेन्सॉर बिन्सॉर काहीच नाही, ऐबाबच नाही त्याला. झालंच तर त्याच्यामुळे पॉप्युलेशन कमी होईल, बाकी काही नाही. एक थोडं तुमचं मला असं मत पाहिजे कारण यू आर अ व्हेरी गुड ऑब्झर्वर अबाउट व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. ही दुरावस्था म्हणजे आपण आत्ता बोललो की आपण प्रयत्न करत नाहीत, आपण ते घेत नाही. पण या सगळ्याचं अर्थकारण इतकं कसं काय बिघडलंय नाटकाचं? ते जे खरं तर स्रोत आहे आपल्या याचा. नाही, मी माझ्याकडे याचं उत्तर नाही करण्याचे तज्ञच तुम्हाला उत्तर देऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो त्याच्यात मला व्यवस्थित अशी गती नाही माझ्यातली गती नाही. आपण नाही जिथे गती नाही तिथे जाऊ नये. थोडे आवडता नाटककार कोण तुमचा? ते अनेक असते पण एक लक्षात राहिलेलं असतं. आवडता नाटककार लेखक म्हणून वसंत कारेटकर आहेत, PL बरेच येतो. खूप बरोबर. एक असं कुठेही आधी सांगत बसू तर एकाचं नाव नाही घेतलं तर लोकांना वाटत जायला माहीत नाही. सगळे 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 सगळेच सगळे. मला एक I attempt to ask this question. या सगळ्या गोष्टींकडे नाटकाच्या आपण 180 वगैरे सगळं बोलतो याच्याकडे तुम्ही बघतात. प्लेसमेंट जी आहे त्याच्या पुढे काय होईल? तुम्ही कुठल्या वळणावर उभी आहे नाट्यसृष्टी? कुठे जाईल? हां, म्हणजे कुठे गेली पाहिजे आपण बोललो. पण आत्ता आपल्याकडे भांड्यात काय ते पाहिलं पाहिजे ना. आपण उगीच म्हणू की इकडे घेऊन जाऊन तसं होणार नाही. ते कितपत पात्र आहे, जे काय पात्र आहे ते मी तुम्हाला ते एवढंच सांगू शकेन. नाटक मोठं झालं पाहिजे. मोठं करणारे माझ्यासमोर सगळे बसलेले आहेत, त्याच्यामुळे हे त्यातले तज्ज्ञ आहेत. आज जग फिरलेली माणसं आहेत ही सगळी. असं नाही आहे की फक्त मुंबई महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांना त्या गोष्टींचं आकलन आहे. सरकारकडनं त्या प्रकारचं जर समजा प्रोत्साहन मिळालं तर मला असं वाटतं की बंडल्स करतील असं माझं मत आहे नाट्यक्षेत्रात. पण सरकारकडे जावं का मुळात नाटकाने? काय गरज आहे? जावं, व्यवस्था आहे. जावं ना, का नाही जावं? आपण त्यांची नाटकं नाही का बघत? फुकट आहे. अरे पण म्हणून काय झालं? आपण का नाही जायचं? नाही, त्यामुळे ते यंत्रणेचं एक लागून लांछन उभं राहतं. कशासाठी? म्हणून हे बघा, तो माणूस आत्ता बसलेला आहे तिथे. तो काय कायमस्वरूपी बसलेला नाही आणि त्याच्यावरती आता लोकांनी त्याच्यावरती जबाबदारी टाकली म्हणून तो बसलाय. ही लोकांची जबाबदारी आहे ना. पण त्यांनी लोकांची जबाबदारी सांभाळणं गरजेचं आहे. या लोकांच्या गरजा आहेत, जनतेच्या गरजा आहेत, त्यांनी हाताळल्याच पाहिजे. पण ते हाताळत नाही असं लक्षात आल्यावर असं आहे की साखर कारखान्यांना पैसे जावेत का न जावेत हा एक वादाचा विषय नंतर बोलू. पण तिकडे जर समजा 2-2, 5-5 हजार कोटी रुपये जात असतील तर 500 कोटी रुपये नाट्यसंस्थेला यायला काय हरकत आहे? मला वाटतं आपण शेवटाकडे येऊ. एक फक्त ॲनॉलॉजी मला नेहमी वाटते तुमच्याबद्दल मांडायची. म्हणतो बुद्धिबळ असतं त्याच्यात, सगळ्यात पॉवरफुल प्यादा असतं वजीर.
ते राजकारण म्हटलं तर, पण बुद्धिबळ चालतो राजाच्या नावाने. राजाकडे पॉवर नसते, प्रतिष्ठा असते, आणि पॉवर प्रतिष्ठेला हरवू शकते. पॉवर प्रतिष्ठेचे गुलाम असते. तुमच्यासारखा राजकीय नेता असणं हे आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय ना, खरंच. म्हणजे त्या प्याद्यांचे वजीर या उतरंडीत तुम्ही बसत नाही, हे खूप चांगलं आहे. कारण त्यामुळे तो खेळ चालू आहे, आणि तो खेळ सगळे एकाच डब्यात जातात. शेवटी राजा हरला की 2 प्रतिष्ठेचे राजे उरले तर कोणी कोणाला हरवत नाही, प्रतिष्ठा कोणाला हरवत नाही, प्रतिष्ठा दुसऱ्याला पराभूत करत नाही. तर अशा प्रतिष्ठित म्हणजे कलेच्या अर्थाने कलेचं कोंदण असलेल्या, कलेची जाणीव, त्याबद्दलचं मर्म समजणारा असा तुमच्यासारखा राजा नाट्यसृष्टीला खरोखर असल्याचा आनंद ही भावना व्यक्त करतो. आणि धन्यवाद.